नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. त्याला तर रक्षाबंधन जवळ आलं आहे, तर त्याविशेष आपण काहीतरी नमकीन बनवूया. आणि घरगुतीच आहे साहित्य, फार आपल्याला विकत आणायची गरज नाही आहे. आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. खमंग आणि खुसखुशीत असे हे आपले नमकीन तयार होतात. तर प्लीज लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा. चला तर आपण सुरुवात करूया. तर 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. एकदम बारीक रवा घेतलेला आहे. आणि तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा घेतला तरीसुद्धा चालते. 1 मोठा चमचा मी तूप घातलेला आहे. तुम्ही जरा तूप वितळून घालत असाल तर अर्धी वाटी तूप घालायचं. छान पूर्ण पिठाला लावून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपण हे जे तूप घातलेलं आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. बघू शकता हातात घेऊन असं गोळा तयार होते व्यवस्थित. तर 1 चमचा मी पोहे खायचा जो चमचा आहे त्याच चमचाचं आपलं माप आहे. 1 चमचा कलौंजी घातली. 1.5 चमचा मी हातावर क्रश करून थोडा ओवा घातला. त्याच चमच्याने मी अर्धा चमचा हिंग घातला. 2 चमचे मी कसुरी मेथी घातली. हे घर बनवलेली कसुरी मेथी आहे. हातावर थोडी क्रश करून घेतली. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. 2 चमचे मी लाल तिखट घातलं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद घातली 1 चमचा. तुम्ही जर लहान मुलांसाठी हे नमकीन बनवत असाल तर तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालते, कारण त्याच्यामध्ये थोडंसं ओवा असल्यामुळं चवीला छान लागते. थोडं पाणी घालत आपल्याला याचा छान घट्ट डव बनवून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जसं पुरीसाठी वगैरे बनवतो त्याप्रमाणे. त्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून घेतला मी, म्हणजे छान मऊ करून घेतलं. आणि 10 मिनटं भिजू द्यायचं हे पीठ, कारण काय आहे याच्यामध्ये रवा घातलेला आहे तर रवासुद्धा छान भिजल्या जाते. तर 10 मिनटानंतर छान गोल गोल गोळे करून घेतले. आपल्याला पोळी लाटायची आहे त्याप्रमाणे छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर आता आपण हे गोळे बनवून घेतले. आता आपण पोळी लाटून घेऊया. थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पोळपाटाला लाटण्याला चिटकत नाही. खूप जाडही नाही ही पोळी लाटायची आणि खूप पातळही नाही लाटायची. तुम्हाला दाखवते मी. आणि वर आपला काट्याचा चमचा जो असतो, काटा चमचा, त्या चमच्याने पूर्ण आपल्याला याला छिद्र पाडून घ्यायचे. कारण काय होते मग व्यवस्थित हे खुसखुशीत होतात हे नमकीन. त्यानंतर असे चौकोनी करून घ्यायचं आपल्याला हा भाग. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी करू शकता, त्रिकोणी करू शकता, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगळे आकारसुद्धा देऊ शकता. तर याप्रमाणे मी आडवे आणि उभे चौकोन करून घेतले. त्यानंतर मी मधून असं त्रिकोण केला, म्हणजे बरोबर आपले व्यवस्थित हे त्रिकोणसारखे तयार झाले हे नमकीन. तुम्ही साधा शंकरपाळ्यासारखं बनवलं तरीसुद्धा हे चवीला छान लागतात. तर याचप्रमाणे आपण सगळे नमकीन बनवून घेऊया. त्यानंतर आपण तळून घेऊया. तर माझी नातसुद्धा मला मदत करते, मध्ये मध्ये हात घालत आहे, बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत असेल. तर याच प्रकारे आपण सगळे नमकीन तयार करून घेतले. चला तर आता गॅसवरती कढई ठेवूया. तेल गरम करायला ठेवलं. तेल छान गरम होऊ द्यायचं. छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये हे नमकीन सोडायचे, म्हणजे छान तळल्या जातात आणि कुरकुरीत पण होतात. थोड्या वेळ थांबायचं, 15-20 सेकंद, त्यानंतरच हलवायचं आहे. गॅस खूप कमी नाही करायचा आपल्याला, थोडासा मध्यम करायचा, फुल करायचा. गॅस थोडंसं कमी जास्त करत राहायचं, सारखं खालीवर करत राहायचं, म्हणजे दोन्ही साईडनं आपले हे छान खरपूस तळल्या जातात आणि कलरही छान येते दोन्ही साईडनं. बघू शकता तुम्ही, मस्त कलर आला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात. बघू शकता तुम्ही. अजून मी तुम्हाला दाखवते दुसरं तळतानासुद्धा. गॅस कमी जास्त करतच. आणि तुम्ही हे लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा प्रवासातसुद्धा नेऊ शकता. तर रक्षाबंधन स्पेशल आपले हे नमकीन तयार आहे. आणि कमीत कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, गव्हाचं पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी चालते, किंवा अर्धा रवा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा हे नमकीन छान होतात. आणि सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, तर तुम्ही 4च्या चहासोबतसुद्धा हे नमकीन खाऊ शकता. तर अतिशय खुसखुशीत आणि खमंग असे आपले हे नमकीन तयार झाले, रक्षाबंधन स्पेशल. धन्यवाद.